आमच्या जीवनात अशी साक्षर आले की आज माझ्या मुलग्याने बाप्तिस्मा घेतलाय. तो आता 17 वर्षाचा आहे. मी बाप्तिस्मा घेतला त्यावेळेला मी 30 वर्षाची होते. पण सिस्टरांनी खरोखरच ऑनलाईन प्रार्थना मुलांच्यासाठी चालू केली आणि मुलांना खरोखर देव काय आहे हे समजलं. आणि ज्या वयात जे भटकत आहेत मुलं तरुण वयात, त्या वयात देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि माझ्या मुलग्याने बाप्तिस्मा घेतला. माझं पूर्ण कुटुंब देवामध्ये आल्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि सकाळी महिलांची ऑनलाईन मीटिंग असते आणि संध्याकाळी मुलांची असते. सिस्टर बरोबर दिवस रात्र आमच्याबद्दल मेहनत करत आहेत आणि आम्हाला प्रत्येक वेळी घरचे असू द्यात नाहीतर बाहेरचं कुठलं पण असू द्यायचं सुखादुखात आमच्या सहभागी होतात. आमच्या प्रत्येक कामासाठी प्रार्थना करतात आणि परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. माझे मामा पण 4-5 दिवस कोम्यात होते. मी सिस्टरना ऑनलाईन मीटिंग मध्ये मी प्रार्थना विनंती दिली की कोम्यात आहेत आणि डॉक्टरांनी त्यांची गॅरंटी दिली नव्हती. ते प्रार्थनेत होते पण सैतानाने त्यांचा ताबा घेतलेला. प्रार्थना सोडून ते वाईट व्यसनाच्या मागे लागलेले. वाईट व्यसनाच्या मागे चाललेले. त्यामुळे सैतानाने त्यांचा ताबा घेतलेला. त्यांचा ऍक्सिडेंट झाला. कोम्यात गेले. 4 दिवस त्यांनी डोळे उघडले नाही. डॉक्टरने सांगितलं तुम्ही घरी घेऊन जावा, यांचा काय म्हणजे उपचार होत नाही. त्यांनी काय रिस्पॉन्स देणं झालं. मग प्रार्थना केली आम्ही आणि दुसऱ्याच दिवशी फोन आला मला की डोळे उघडलेत आणि चांगले. देवाच्या नावाला धन्यवाद की त्यांना आरोग्य दिल्याबद्दल. आणि सिस्टरांचा पण मी खूप खूप आभार मानतो. आणि आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे त्याबद्दल मी चर्चच्या सर्व मंडळींकडून हॅपी अॅनिव्हर्सरी.